तुमच्या हातातली माती तुमचं सोनं आहे, पण एक तणनाशकची फवारणी त्या सोन्यावरच हल्ला करत आहे. आज आपण AMPA म्हणजे काय, ते जमिनीत किती काळ टिकतं, तणांची आवर्तने का होत आहेत आणि या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं, हे सगळं एका छोट्या पण दृढ उपाययोजनेत पाहणार आहोत. ही माहिती शेवटपर्यंत पहा, कारण ही तुमची जमीन, तुमच्या पिकांची आणि पुढच्या पिढ्यांची खरी ताकद आहे. AMPA म्हणजे काय? ग्लायफोसेट हा तणनाशक जमिनीत विरघळून AMPA नावाच्या रसायनात रूपांतरित होतो. AMPA म्हणजे ॲमिनो मिथाइल फॉस्फोनिक ॲसिड, जो मूळ रसायनापेक्षा जास्त दीर्घकाळ जमिनीत टिकतो. शोधानुसार AMPA जमिनीत ग्लायफोसेटपेक्षाही जास्त टिकणारे असू शकते, ज्यामुळे जमिनीचा जीव एका फवारणीने हळूहळू सुपीकतेचा नाश होऊ शकतो. फील्ड एन्व्हायरमेंट म्हणजे प्रयोगशाळेतील कृत्रिम परिस्थिती नाही. हे प्रत्यक्ष शेत, त्यातील पाऊस, तापमान, जमीन, सूर्यप्रकाश सर्वांचा मिश्रण असतो. हाफ लाईफ अर्थात अर्धवेळ म्हणजे रसायनांचं अर्ध प्रमाण निघून जाण्याची वेळ. ग्लायफोसेट जी शेतातील हाफ लाईफ साधारणतः 47 दिवस आहे. काही अभ्यासांमध्ये ते 2 ते 197 दिवस असा फरक दिसून येतो. याचा अर्थ एकदा स्प्रे केल्यावर त्याचा प्रभाव जवळपास 1.5 महिना तरी राहू शकतो. AMPAचा प्रभाव तर 80 ते 240 दिवसापर्यंत टिकू शकतो. म्हणजे तुमची मातीच नाही तर आजचे उपाय पुढील महिन्यावरही परिणाम करतात. हे रसायनं आणि AMPA जमिनीतल्या सूक्ष्मजीवांना जसे की बॅक्टेरिया, फंगी, मिनमळे, अर्थवॉर्म्स कमी करतात. जेव्हा जमिनीतले जीवन माइंड सॉइल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कमी होते, तेव्हा मातीची ऑर्गॅनिक मॅटर घटते, पाण्याची क्षमता कमी होते, मल्च किंवा मल्टिपल पोषक तत्वांचा संचय न्यूट्रियंट रिझर्व्हॉयर कमी होतो. अशा मातीवर हलक्या पावसानंतर सॉइल एरोसिन वाढून वरचा थर वाहून जातो. पिकांना तण परत पीक वाढतात. खतांची आणि पाण्याची मागणी वाढते. उत्पादनाच्या खर्चात वाढ होतो.